नमस्कार. आपण पाहत आहात GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा. दिनांक 26 जून 2026 रोजी संभाजीनगर शहरातील विविध मस्जिदींमध्ये मोहरम निमित्त खत्तल रात्र आणि खाई खेळणीचे धार्मिक कार्यक्रम गुरुवारी रात्री भक्तिभावपूर्ण वातावरणात उत्साहात संपन्न झाले. मोहरमच्या 9व्या रात्रीनिमित्त पिरांना पटका चढवणे, नवस फेडणे, आलावा, अग्निकुंड पूजन तसेच खाई खेळणीपूर्वीचे विविध धार्मिक विधी पार पडले. तसेच मोहरम या निमित्ताने चालीरूढी सांभाळत ढोल ताशांच्या गजरात वातावरण अगदी दुमदुमून गेले होते. या कार्यक्रमासाठी हिंदू मुस्लिम समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि सर्व धर्म भावाची परंपरा यावेळी जपली गेली. मोहरम उत्सवात मस्जिद किंवा मंदिरासमोर गोलाकार खुदाई करून तयार करण्यात आलेल्या पवित्र अग्निकुंडाला आलावा असे संबोधले जाते. या आलाव्याच्या पूजनासाठी शहरातील विविध भागांतील महिला मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहिल्या होत्या. महिलांनी आपल्या घरातून मलिदा, पुरणपोळी, भाजी भाकरी, दही भात, साखर भात तसेच विविध पारंपरिक पदार्थाचा नैवेद्य आणून अग्निकुंडासमोर अर्पण केला. कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. नवस पूर्ण झालेल्या भाविकांनी पिरांना पटका अर्पण करून नवस फेडण्याची धार्मिक परंपरा पार पाडली. या उत्सवात हिंदू आणि मुस्लिम समाजातील महिला कोणताही भेदभाव न ठेवता एकत्रित सहभागी झाल्या. त्यामुळे मोहरम उत्सवाला सामाजिक एकात्मता, बंधुभाव आणि सांप्रदायिक सलोख्याचे विशेष स्वरूप प्राप्त झाल्यानंतर संभाजीनगरमध्ये सर्व परिसरातील पीरांचे मिरवणूक सिटी चौकात आले व सामाजिक बांधिलकी जपून मोठ्या उत्साहात मुस्लिम समाजातील मोहरम हा सण साजरा करीत होते. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर पारंपरिक खाई खेळणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरणाने भारावून गेला होता. प्रतिनिधी सुरेंद्र गडवे, संभाजीनगर. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा. दूध पुटी घ्या. रसूल भाई